आता मध्यंतरी मी मोदी साहेबांच्या इथे पोवाडा गायलो. हिंदी पोवाडा, भारतावरचा हिंदी पोवाडा गाणारा मी आणि जगात पसरणारा, जगात गेलाय. हिंदी पोवाडा बाबांनी आणि ह्यांनी गायला होता आधी, पण तो जगात नव्हता गेला. पण बाबांचाच आशीर्वाद घेऊन, माझ्या थोरा मोठ्या कलाकारांचा आशीर्वाद घेऊन, शाहिरांचा आशीर्वाद घेऊन तो हिंदीत मी पोवाडा बाबांनी लिहिलेला, थोडा नवीन जमान्यामध्ये चाल कशी जाईल थोडंसं बघितलं, कारण त्याच्यावर 100 लोक परफॉर्म करणार होते. करेक्ट. भारतातले. तर त्याप्रमाणे मी डोक्यात ठेवून ती चाल केली आणि तो पोवाडा फक्त महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर तो जगभरात गेला. आणि माझे सगळे मित्र परदेशात आहेत. सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं, नंदेश, हिंदीतला तुझा पोवाडा, पहिला पोवाडा तू गायलायस, असा हिंदीत आम्ही पोवाडा ऐकला नव्हता. त्याच्यावर पण मला लोकांनी हे केलं, यार तुम्ही हिंदी, तुम्ही त्यांच्यासाठी वगैरे गायलात वगैरे. अरे म्हटलं, मी काय जातपात मी मानत नाही. मी त्यांनी मला बोलावलं आणि मला अहोभाग्य आहे माझं, की पंतप्रधानांच्या इकडे किंवा मी ते कुठलाही पक्ष असो, काही असो, यार मला कितीतरी शिव्या लोकांनी दिल्या माझ्या सोशल मीडियावर. तुम्ही विकले गेला, तुम्ही हे केलं. अरे बाबा नाही बाबा, मला काही नाही दिले. तुम्ही जा मोदी साहेबांना विचारा की मला काय गुजरात अर्धा दिलाय का, काय दिलाय की काय. अहो काही नाही. आम्हाला आमच्या परफॉर्मन्स आणि माझे कलाकार, त्याच्यामुळे माझे 25 कलाकार, त्यांना रोजीरोटी मिळाली. बरोबर. त्यांचं घर चाललं. अगदी माझं घर चाललं, जो मी कलाकार म्हणून काम करतोय. तर पण जे शिव्या देणारे आहेत त्यांचं मी स्वागत करतो. आणि मी नेहमी हात जोडत असतो सकाळी, की बाबा जे मला बोलत असतील, जे माझ्यावर टिप्पणी करत असतील, त्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभो.